नमस्कार. शैक्षणिक विषय सोडून अन्य कोणत्या तरी विषयावर बोलावं असं मनामध्ये होतं आणि त्या दृष्टीने आज सुरुवात करतोय आपण. आणि विषय सर्वांना आवडेल असा आहे, व्यक्तिमत्व विकसन. याबद्दलचे काही भाग तुम्हाला नक्की ऐकायला मिळतील. आज फक्त सुरुवात करूयात. दुनिया झुकती है या वाक्याचा जो उत्तरार्ध आहे ना, तो आपण असावं असं अनेकांना वाटत असतं आणि त्या दृष्टीने अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. जे याच्यामध्ये यशस्वी होतात ते सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणून निवडले जातात. आणि खरं तर प्रत्येकालाच इच्छा असते की आपलं व्यक्तिमत्व हे सर्वोत्तम व्हावं. पण नुसतं वाटून किंवा इच्छा असून व्यक्तिमत्व सर्वोत्तम नाही होणार. पण लहानपणापासून त्यासाठी व्यक्तिमत्वाबद्दल प्रयत्न करावे लागतील, त्याच्या विकसनाचे प्रयत्न करावे लागतील. पण यासाठी आधी आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, व्यक्तिमत्व म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आणि त्यातल्या कुठच्या मुद्द्यांवरती लक्ष देऊन त्याचं विकसन करायचं हे ठरवावं लागेल. आपण प्रत्येक भागामध्ये पुढे पुढे याबद्दल बघणार आहोत. आपल्या व्यक्तिमत्वाकडे बघत असताना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे 3 भाग असतात, ओपन आयडेंटिटी, क्लोज आयडेंटिटी आणि हिडन आयडेंटिटी, या सगळ्याकडे कसं बघायचं किंवा म्हणजे काय, या सगळ्याचं हळूहळू आपण या मालिकेमध्ये अभ्यास करणार आहोत. अर्थात या विषयाबद्दल तुमचं जे काय मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.